खरं सांगू म्हणजे डे 1ला जे एक एक्साइटमेंट होती ना, फॉर्च्युनेटली तीच एक्साइटमेंट अजूनही शिल्लक आहे आतमध्ये. म्हणजे सीन आल्यानंतरची धडधड, एखादं वाक्य पाठ नसेल तर ती भीती आणि सीन चांगला झाल्यानंतर खूप भारी वाटणं. हे डे 1ला जे होतं ना 22 जुलै 2022ला ते अजूनही आहे. तर मला असं वाटतंय की ॲज अन आर्टिस्ट हे मला असं मरेपर्यंत जपायचं आहे, की मला प्रत्येक सीन हा पहिल्यासारखा करायचा आहे आणि हे 800 एपिसोड पूर्ण होण्यामागे आमच्या आर्टिस्ट लोकांची, त्यानंतर बाकी सगळ्या लोकांची, या 60-70 जणांच्या युनिटची, डिरेक्टर्सची जेवढा हात आहे ना, तेवढाच रायटरचा पण आहे. कारण त्यांनी तेवढं छान पद्धतीने लिहिलं गेलंय. सो मला असं वाटतंय अप्पी आमची कलेक्टर, एका गरीब घरातल्या मुलीचा कलेक्टर होण्याचा प्रवास, हा ह्या स्लॉटला दाखवणं हा बेस्ट डिसिजन होता झी मराठीचा. सो थँक यू झी मराठी. आणि त्यामध्ये एक छोटासा अर्जुन मला करायला मिळाला. त्यासाठी खरंच थँक यू. म्हणजे मलाही वाटेल, की अर्जुन आपल्यामध्ये असावा. म्हणजे जो बायकोसाठी, आईच्या आठवणीमध्ये जगणाऱ्या वडिलांसाठी आणि आईची उणीव भासत असलेल्या वडिलांसाठी काही ना काहीतरी करतोय, धडपडतोय. त्याला दिसते त्यांच्या डोळ्यात काय चाललंय. अशा कुटुंबाचा तो भाग आहे, ज्यात सगळे वेगवेगळ्या इमोशन्सचे आणि वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. तर त्यांना बांधून ठेवण्याचं काम थोड्या प्रमाणात अर्जुन करतोय. त्यानंतर अप्पीचं आयुष्यात येणं, त्यानंतर अमोलसारखा मुलगा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुनचा एक वेगळा प्रवास आहे, जो मी स्वतः जगलाय. आणि आय एम ब्लेस्ड की मला असा अर्जुन करायला मिळाला. मी मराठी, झी मराठी.